अपडेट, बातम्यांमध्ये रहा अप टू डेट। लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले का? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं। महायुतीला सत्तेत आणण्यासाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। मात्र या विजयानंतर लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात येणार असल्याची चर्चा सर्वत्र होती। याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं। महायुतीचे 230 पेक्षा अधिक उमेदवारांचा विजय झाला। राज्यात महायुतीचं सरकार येण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात आले। लाडक्या बहिणींनी या योजनेची मतदान रूपी महायुतीला योग्य परतफेड करत पुन्हा सत्तेत आणण्यास निर्णायक भूमिका बजावली। महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार आता लाडक्या बहिणींना वाढीव 600 रुपये मिळणार आहेत। अर्थात आता दरमहा 2100 रुपये त्यांना मिळणार आहेत। मात्र निकालानंतर या योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे हे संभ्रम दूर। अजित पवार काय म्हणाले? अरे काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळ, असं उत्तर अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दिलं। दादा, लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेत का, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता। अजित पवार यांनी पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला। यावेळेस ते बोलत होते। बाबा आढाव पुण्यात ईव्हीएम विरोधात आंदोलन करत आहेत। या निमित्ताने अजित पवारांनी बाबा आढाव यांची भेट घेतली। कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपर्यंत असावं, ही अट या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमुख अटींपैकी एक होती। मात्र त्यानंतरही अनेक जण या योजनेचा लाभ घेत आहेत। आता निकालानंतर सरकारकडून पात्र लाभार्थी अर्जाची फेरतपासणी करण्यात येणार असल्याची चर्चा होती। तसेच राज्यावरील कर्जाचा डोंगर वाहता पाहता निवडक महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये योजनेचे निकष बदलणार का अशी भीती होती। मात्र अजित पवार यांनी उत्तर दिलंय। यामुळे लाडक्या बहिणींची काळजी मिटली आहे। साय अपडेट, बातम्यांमध्ये रहा अप टू डेट।